सकाळी सकाळी उठल्यावर ना झोप कंप्लीट झाल्यासारखीच वाटत नाही. मग चहा घ्यावा लागतो आणि चहा वगैरे घेतल्यानंतर मग छान वाटतं. त्यानंतर आज इडली करायचा बेत होता आणि तुम्ही बॅटर बघू शकता. खूप छान झालं होतं आणि इडल्या पण खूप सॉफ्ट बनल्या होत्या आणि छान नाश्ता वगैरे करून मग मी रेडी झाली आणि आज आम्हाला परत एका सत्यनारायणच्या पूजेला जायचं होतं. आमच्या अपार्टमेंटमध्येच ती पण पूजा होती. मग त्याच्यासाठी पण रेडी झाले. साडी घातली छान. तशात कपाटातच पडून राहतात साड्या. मी म्हटलं या निमित्तानं कुठेतरी घालून आपल्याला जाता येईल, अदरवाईज साडी घालण्यात येतच नाही. ही साडी जी आहे मला असं वाटते 2 ते 3 वर्षानंतर विअर केलेली असेल. ती कपाटातच पडून राहते. ते जसं साड्यांना खूप महत्त्व आहे, इथे काही पण छोटंसं जरी फंक्शन असेल तरी बाया ज्या आहेत त्या साड्याच विअर करतात. छान गजरा, फूल लावतात आणि खूप प्रॉपर रेडी होतात. आपल्यासारखं नाही, घरपकड असं नाही होत. नंतर मी माझी ही छोटीशी लिपस्टिक लावून घेतली, कारण लिपस्टिक मला खूप आवडते आणि ही हर्बलची लिपस्टिक आहे आणि ही खूप छान आहे. त्यानंतर मस्त अशी टिकली लावून घेतली, चंद्रकोर. घात आहे होणारच नाही, कारण आज बाहेर जायचं आहे आणि माझे केस त्रास देणार नाही असं होऊच नाही शकत. कुठे बाहेर जायचं असलं की ते जमतच नाही. त्यांना जमवता माझा हात दुखून जातो, पण माझे केस जमत नाही. इकडनं निघेल तिकडनं निघेल असं सुरूच राहतं. तर असं करून मी छान अशी रेडी झालेली होते आणि त्यानंतर यांनी नाश्ता केला नाही. तर यांना मी विचारत होते की तुम्हाला देऊ का? तर ते म्हणाले नाही तू जा, मी माझ्या हाताने घेऊन घेईल. मग त्यानंतर मी इथे आली पूजेला. यांची पूजा सुरू होती. त्यानंतर यांनी आम्हाला ते बोट्टू वगैरे लावलं आणि हे सगळं घरून मग प्रसाद वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर परत आम्हाला बाहेर जायचं होतं. मग युगीत झोपून गेला होता. युगीतला तसंच घेतलं कडेवर आणि निघालो आणि लिफ्टमध्ये जसं पोहोचलो तसं युगीत उठून रेडी झाला होता आणि त्यानंतर मग गेलो तर इतकं जास्त ट्रॅफिक होतं. आमचं काम वगैरे जे होतं ते आम्ही केलं. काही महत्त्वाच्या कामाने आम्ही गेलो होतो. पण येताना जे आहे खूप जास्त ट्रॅफिक होतं आणि आम्ही 1-2 तास ह्या ट्रॅफिकमध्येच स्टक झालेलो होतो. त्यानंतर याला आज वॉटरमेलन घ्यायचं होतं, काही पण त्याला पाहिजेच होतं. मग वॉटरमेलन घेतलं आणि येताना बघितलं तर आमच्या घराच्या रस्त्यावर जे आहे ते मेला लागलेला होता. आम्ही ते याला मेला म्हणतो, पण तो सुरू नव्हता झालेला. मग आम्ही आतमध्ये गेलो नाही, बाहेरूनच परत आलो. घरी आल्यानंतर मग अशी खूप भूक नव्हती आम्हाला जशी पाहिजे तशी जेवणाची. मग हलका-फुलकं म्हणून छान डोसे आणि चटणी करायचंच ठरवलं. मग आलू उकळून घेतले आणि छान त्याची आलूची चटणी बनवून घेतली आणि छान पट्ट डोसे केले आणि हेच खायचं होतं आज. त्यानंतर माझंही सुरू होतं, पण यांचं होतं की यांना शिरा खायचा होता, तो पण कणकीचा. ते म्हणाले की तू राहू दे, मीच बनवतो, माझ्याच हाताने जास्त टेस्टी बनेल. मग त्यांनीच बनवलं. मग आम्ही मस्त तो फिनिश केला. ओके, चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.